नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री उलटसुलट विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहेत. त्याचा निषेध म्हणून येथील स्टेशन चौकात शेतकऱ्यांनी राज्य सरकारचा महाळ घालून निषेध केलाय, तर 500 शेतकऱ्यांना जेवण घालण्यात आलंय. 4 ऑक्टोबरला नितीन गडकरी सांगलीत येणार आहेत. त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय. सरकारमधील मंत्री एका बाजूला महामार्ग रद्द झालाय असं सांगतात, तर दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्री फक्त नांदेड कोल्हापूरचा विरोध आहे असं विधान करतात. सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आता अनेक आंदोलने करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवलाय. राज्यव्यापी आंदोलनात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. असं असताना मुख्यमंत्र्यांना सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध दिसत नाही. याचा निषेध म्हणून स्टेशन चौकात सरकारचा महाळ घालण्यात आलाय. प्रभाकर तोडकर यांनी शासनाच्या प्रतिकात्मक प्रतिमेला हार घालून विधिवत पूजा केली. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला. त्यानंतर 500 शेतकऱ्यांनी भात, आमटी आणि शिरा असं जेवण दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 4 ऑक्टोबरला सांगलीत येणार आहेत. त्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या आंदोलनात उमेश देशमुख, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, उमेश येडके, पैलवान विष्णू पाटील, अभिजित जगताप, प्रवीण पाटील, श्रीकांत पाटील, यशवंत हरुगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, राजेश पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील सहभागी होते.